आर्वी सहकार क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्वी खरेदी विक्री संस्था तसेच शेतकरी जिनिंग फॅक्टरी आर्वीच्या अनियमितता व गैरप्रकारची तक्रार माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केली असता त्यावर चौकशी समिती स्थापित करण्यात आली। त्यामध्ये मोठा भूखंड घोटाळा असल्याचे सिद्ध झाले। कापूस व्यापारी खरेदीमध्ये तफावत असल्याचे अधिकाऱ्याला रेकॉर्ड मागितला असता न दिल्याने ते पण सिद्ध झाले। तिन्ही संस्थेमध्ये कायद्याचे नियमाचे केलेले उल्लंघन अशी चौकशी अहवालात निष्कर्षात म्हणजे स्पष्ट नमूद आहे। एक कर्मचारी 2 संस्थेत काम दाखवून पगाराची उचल करत आहे। मी विरोध केला असता संदीप काळे यांनी मला नियमबाह्य बाजार समितीतून सदस्यत्व रद्द करण्याकरता, खरेदी विक्रीतून जिनिंगमधून भागधारक पद रद्द करण्याकरता तसे ठराव घेतलेले आहे। परंतु यांच्या हुकुमशाही ठराव घेतले, परंतु अहवाल संदीप काळेंना स्वतः सापडले दोषी, म्हणजे अहवालात ते स्वतः दोषी सापडले। पण माननीय प्रधानमंत्री जयकुमार रावल यांनी लक्षवेधी तारांकित प्रश्नाच्या उत्तरामध्ये नमूद आहे की अहवाल प्राप्त होताच कारवाई केली जाईल। त्यामुळे अहवाल प्राप्त झाल्याने मी कारवाईची मागणी केली आहे। माझा अहवाल निष्कर्षात तिन्ही संस्थेचे पदाधिकारी संदीप काळे दोषी असल्याचे सिद्ध होऊन आहे। माझा शेतकरी लढा पूर्णत्वास देऊन शेतकरी प्रश्नाला यश मिळाले। मार्केटमध्ये शेतकरी एवढा खर्च करूनही व्यवस्थेपासून वंचित आहे, हे मला दुःख आहे। त्याच्यामुळे मी शेतकऱ्याच्या बाजूने आवाज उठवला असून मला त्यात यश आलं आहे, एवढंच आपल्याला सांगतो। आर्वी सहकार क्षेत्रात निकम यांचे आरोप खरे, सभापती काळे अडचणीत। आर्वीतील सहकार क्षेत्रातील आर्थिक गैरप्रकाराबाबत संचालक गजानन निकम यांनी केलेले आरोप चौकशी अहवालात सिद्ध झाले आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप काळे यांच्या अधिपत्याखालील संस्थांमध्ये आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता झाल्याचं अहवालात नमूद आहे। 10 एप्रिलला घेतलेल्या पत्रकार परिषदेत निकम यांनी जिनिंग, प्रेसिंग व शेतमाल प्रक्रिया संस्थांमधील मोठ्या गैरप्रकाराची माहिती दिली होती। त्यावेळी काळे यांनी हे आरोप नाकारून निकम यांच्यावरच बदनामीचा आरोप केला होता। मात्र चौकशी अहवालानं निकम यांचे दावे खरे ठरले। काळे यांनी स्थानिक आमदार व काही पदाधिकाऱ्यांचा दबाव आणल्याचंही चौकशीत स्पष्ट झालंय। निकम यांनी सत्याचा विजय झाला असं समाधान व्यक्त केलं असून या घडामोडीमुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे। सुहास ठाकरे, जनसंग्राम न्यूज, आर्वी।